टेकडी पहाडसिंगपुरा भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने नवा जलकुंभ उभारला। त्याची चाचणी घेऊन त्यातून पाणी पुरवठा देखील सुरू केला। मात्र असे असतानाही परिसरातील सुमारे 6 वसाहतींना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत। त्यामुळे येथील संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेमध्ये धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। पहाडसिंगपुरा येथील मोदी हिल, जगदीश नगर, सैनिक कॉलनी, गुजाई नगर आणि पवन नगर या भागामध्ये जो टँकरने पाणी पुरवठा होतो, आता मागच्या 8-10 दिवसापासून नियमितपणे पाणी येत नाही। म्हणजे पाणी आलेलं आहे त्याच्यातही अगदी गढूळ आणि खराब पाणी लागतं। वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रश्न सुटतच नाही। दुसरा मुद्दा असा आहे की हनुमान टेकडीवरची पाण्याची टाकी बांधलेली आहे, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु आम्हाला मात्र त्याचे नळ कनेक्शन देण्यात आले आहे। टाकीवरून नळ कनेक्शन देण्यात येऊन ताबडतोब टाकी सुरू करण्यासारखी स्थिती आहे, पण तरी काम नाही। टाकीवरून पाणी पुरवठा नाहीच आहे। अनेक वर्षापासून केवळ टँकरनेच पाणी पुरवठा आहे, तोही व्यवस्थित होत नाही। आपलं नाव? माझं नाव बाळासाहेब। आमच्या मोदी हिल्स मध्ये पाण्याची लाईट गेलेली आहे सर। आम्ही एवढ्या वर्षापासून आज 12 वर्ष झाले घर धरून, पण पाणी नाही मिळालेलं। पाण्याच्या टाकीसाठी तिथे टेस्टिंग वगैरे झालेली असं फक्त आम्ही पेपरला वाचतो। तर आम्हाला पाण्याची मागणी मेन आणि रोड मकबऱ्याच्या पाठीमागून जो रोड आहे तर तो आम्हाला डायरेक्ट तिकडचा आणि आमच्या लाईनला जोडला पाहिजे। उद्घाटन झालेलं आहे ऑलरेडी, पण त्याचं काम नाही झालं। आणि मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न एवढा आहे की आज 12 वर्ष झाले, आमचे मिस्टर लोक रिटायर झालेले, मग आम्ही पाणी विकत घेतोय आणि नेहमीच पाण्याचे प्रॉब्लेम आहेत। आता किती दिवस झाले टाकी पण कंप्लीट झाली आणि महानगरपालिकेकडे हस्तांतरण झालं असं सुद्धा पेपरला वाचलं। त्यामुळे महत्वाची बातमी आम्हाला पाण्याचे नियोजन लवकरात लवकर व्हावं ही। नळ कनेक्शन पडलेले का तुमच्या घरावर? नळ कनेक्शन सुद्धा नाही, पाण्याचे पण मग पेपरला आमच्या एरियाचं नाव सुद्धा येत नाही सर। कंप्लीट झालं, टेस्टिंग झालं आणि इकडे महापालिकेकडे हस्तांतरण सुद्धा झालेली असं आम्ही पेपरला वाचतो। टॅक्स भरतो सगळं, म्हणजे बाकी काहीच प्रॉब्लेम नाही, तरी पाण्याचे इतके प्रॉब्लेम आहेत सर आमचे। तर आम्ही म्हणजे बऱ्याच वेळा कॉल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी इथे येतच असतो, पण आमचं म्हणजे एक नागरिक म्हणून काही सुविधा मिळालेल्या नाहीत ही आमची मागणी आहे।